निवडणूक प्रचारातून भाजपा कार्यकर्त्याच्या घरावर दगडफेक. सांगलीमध्ये भाजपा कार्यकर्त्याच्या घरावर दगडफेक झाल्याचा प्रकार घडलेला आहे. शहरातल्या प्रभाग 10 मधील वडर कॉलनी येथील भाजपा कार्यकर्ते असणारे शेखर कलगुटकी यांच्या घरावर अज्ञातांकडून रात्रीच्या सुमारास दगडफेक करण्यात आलेली आहे, ज्यामुळे कलगुटकी यांच्या घराच्या खिडकीच्या काचा फुटलेल्या आहेत. दगडफेकीच्या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भाजपाचे आमदार सुधीर गाडगीळ यांनी कलगुटकी यांच्या घरी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. तर विरोधकांना पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने हा दगडफेक झाल्याचा आरोप आमदार सुधीर गाडगीळ यांनी केला आहे. रात्री 2:40ला काही समाजकंटकांनी समोरच्या पार्टीतल्या लोकांनी आमचा कार्यकर्ता शेखर कलगुटकी याच्या घरावर दगडफेक केली. काचा अशा ठिकाणी फुटल्या की त्याचं लहान बाळ तिथे झोपलेलं होतं. अशा पद्धतीचं काही दबावाचं तंत्र त्याने अवलंबून असेल तर आम्ही मी करणार नाही. आमचे कार्यकर्ते आज पूर्ण ताकदीनं काम करत आहेत, त्यांनाही दमदाटे करतात हे समोरचे लोक, आणि आपण काम करू नका असं त्यांना सांगतात. जेव्हा कुठल्याही दबावाला आम्ही बळी पडणार नाही. किंवा ते PIशी बोललेलं आहे, ताबडतोब आजच्या आज हे कृत्य ज्यांनी केलं असेल त्याला आपण अटक करावी अशी त्यांना माहिती दिली. हा कशामुळे हे प्रकार होत आहेत, काय वाटतं तुम्हाला? काय याचा पराभव डोळ्यासमोर दिसायला आला आहे, त्यामुळे हे अशी कृत्य चालू आहे. आपल्या कार्यकर्त्यांना तुम्ही बॅकअप देणार का? 100%. म्हणून मी आज कळायला इथं आलेलो आहे आणि त्यांना मी आश्वासन दिलेलं आहे की काही घाबरू नका, मी तुमच्या मागं आहे. रात्री 12ला जरी मला फोन केला मी तुमच्याकडे उपलब्ध आहे. मी शेखर मारुती कलगुटकी, राहणार वडर कॉलनी, क्रांती चौक. काल रात्री 2:30 वाजता कोण अज्ञात्याने येऊन दगड आणि इटा टाकल्यामुळे आणि घरात एक लहान बाळ आणि माझी मंडळी झोपली होती आणि तेव्हा येऊन त्यांनी ईट फेकून काचे तेल सगळे माझ्या मुलाच्या अंगावर आणि मंडळीच्या अंगावर उडलेले आहेत, झालेले आहेत. हां, काचा उडून लागलेल्या आहेत अंगावर. लवकरात लवकर कारवाई होण्याबाबत आहे ही मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.